कम्प्युटरमध्ये काही प्रोग्राम चालले नाही पाहिजे. त्यासाठी मी रनमध्ये जातो. ओके, रनमध्ये मी कमांड दिली GP edit.ms. ओके, GP edit.ms. बघ, मग याच्यामध्ये आल्यानंतर इथे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत. फक्त आपल्याला हे कम्प्युटर कॉन्फिगरेशनमध्ये न जाता आपल्या इथे खाली युजर कॉन्फिगरेशनमध्ये यायचं. युजर कॉन्फिगरेशनमध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेम्पलेट्स, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टेम्पलेट्समध्ये आल्यानंतर सिस्टीम, आणि सिस्टीममध्ये आल्यानंतर बघा इथं तुम्ही बघू शकता डोंट रन स्पेसिफाईड विंडोज ॲप्लिकेशन. नेमकं झालं का माहिती का? त्याला तो विद्यार्थी होता आपला, त्याला आपण शिकवलं होते की इथं जायचं डोंट रन स्पेसिफाईड विंडोज ॲप्लिकेशन, आणि जे ॲप्लिकेशन तुम्हाला चाललं नाही पाहिजे त्याचं तुम्हाला त्याचं फाईलचं नाव माहीत पाहिजे ते इथं तुम्हाला मेन्शन करायचं एक्झिक्युटेबल. पण त्या मावळ्याने काय केलं, इथं न करता इथे केलं. बघा आता ज्यांना इंग्लिश येतं त्यांना माहिती आहे की वरचा ऑप्शनचा अर्थ काय होतो की बुवा हे ॲप्लिकेशन विंडोजमध्ये चालू देऊ नको, डोंट. आणि खालचा ऑप्शन आहे फक्त हेच ॲप्लिकेशन विंडोजमध्ये चालू देऊ. त्यानं काय केलं, इथे गेला आणि इथे गेल्यानंतर इनेबल केली पॉलिसी, बाकी ती सिस्टमॅटिक इनेबल, आणि शोमध्ये जाऊन ते ॲड केले. जसं त्याच्यामध्ये तो फ्रीसेलचा गेम होता तर फ्रीसेल आहे की नाही, CE freesale.exe एंटर. अजून आता solitaire.exe. ते गेमचे नाव सगळे त्याने ॲड केल्याचे. नेमकं झालं असं, त्याने हे बंद केलं, ती ग्रुप पॉलिसी बंद केली, बस. त्याच्यानंतर फक्त या कम्प्युटरमध्ये गेमच चालत होती, बाकी काहीच चालत. फ्रीसेल, सॉलिटेअर, चेस, टायटन, बस फक्त एक गेम चालत होते. आणि नेमकं महत्त्वाचं काय, त्याचा बॉस गेला होता मुंबईला आणि याची तो ऑफिसला, आणि ते मेडिकलवाल्यांचं कसं असतं त्याचं सगळं बारकोडवर असतं. ते कोड आहे ना त्याचं घेतात आणि त्यांना जेव्हा मेडिसिन द्यायची असतं ना ते स्कॅन करतात. आता ते स्कॅनचं सॉफ्टवेअर असतं आतमध्ये. आता सॉफ्टवेअरच उघडा ना, कारण की या ना फक्त काढी म्हणजे काय करून ठेवले, गेमच चालू ठेवले, बाकी सगळं बंद, काहीच चालणार नाही सिस्टम, सगळं बंद. मग झालं राड, आणि फंडा असं झाला त्याचा मला फोन आला, लागलं रडायला ते. म्हणजे सर असं झालं म्हणे, सर गेले म्हणे मुंबईला, सगळं काम ठप्प पडले म्हणे, ते मेडिसिन तर द्यायचं आहे म्हणे, सगळे दिले म्हणे. मी त्यानंतर किती लिहून ठेवणार म्हणे, नंतर मी एंट्री करू पण किती लिहून ठेवणार म्हणे. तर बॉस आल्यानंतर खूप बोलतील म्हणे, मला जागतील म्हणे, मग भीती वाटते म्हणे असं कसं. त्याला म्हणे काय झालं, तो म्हणे सर असं झालं म्हणे, हे असं माझ्याकडं तुम्ही ते शिकवलं होतं, मला बॉसने बंद करायला सांगितलं पण ते माझ्याकडून सेटिंग चुकी झाली वाटतं म्हणे, ते आता काहीच उघडा नाही म्हणे, मला कळलं आणि काय केलं म्हणे. बरोबर आहे. आणि नेमकं फंडा असा आहे, आता तुम्ही जर हे करून जर ठेवलं ना असं, या सिस्टममध्ये काही चालणार नाही. आणि तुम्ही सांगा काहीच चालणार नाही, मग आता तुम्ही विचार करा मी काय करणार बघते, मी काय करणार. कारण की तुम्ही आतमध्ये गेले, माझं कम्प्युटर त्याचं कम्प्युटर नेटवर्कमध्ये जोडलं, कशात लॅनमध्ये जोडलं, लॅनमध्ये जोडलं. माझ्या कम्प्युटरमध्ये मी रजिस्ट्रीमध्ये गेलो, माझ्या कम्प्युटरमध्ये मी रजिस्ट्री ओपन केलं माझ्या सिस्टममध्ये. त्याच्या कम्प्युटरमध्ये काहीच ओपन होत नाही, त्याच्या सिस्टममध्ये काहीच चालत नाही, काहीच नाही, कुठेच जाता येईना, काहीच करता येत नाही. माझ्या कम्प्युटरमध्ये रजिस्ट्री ओपन केली, मग मी फाईल मेनूमध्ये गेलो, कनेक्ट टू रिमोट नेटवर्क रजिस्ट्री, म्हणजे मी डोकं चालवलं. आणि इथं जाऊन मी काय केलं, त्याच्या कम्प्युटरचा ॲड्रेस टाईप केला. अगोदर त्याच्या कम्प्युटरला ॲक्सेस केलं, त्याचा पासवर्ड माहीत होता, अरे त्याचंच पीस होतं ते, मग त्याचा पासवर्ड माहीत होता, त्याचं कम्प्युटर ॲक्सेस झालं. मग इथं त्याच्या कम्प्युटरचा ॲड्रेस टाईप केला किंवा नाव टाईप केलं, त्याच्या कम्प्युटरला कनेक्ट झालं. मग इथं त्याच्या कम्प्युटरची रजिस्ट्री उघडली. मग इथं बसून काय असतं, तिथं त्याने GP एडिटमधून चेंज केलं, पण इथं रजिस्ट्रीमध्ये चेंज कुठं होतात, त्याच्या GP एडिट ते तिथंच होतं. आपण त्या एक्सप्लोरमध्येच गेलो काल, सगळे चेंजेस तिथंच होतं. मग त्याने जे जे चेंज केलं तिथं ते सगळं डिलीट करून टाकलं रजिस्ट्रीमध्ये. तुम्हाला काय म्हणतो मी, तुम्ही आता या रजिस्ट्रीमध्ये आता बघा आपण इथून चेंज करणार आहे GP एडिटमधून, GP एडिटमधून आपण इथून जर चेंज केला तरी तो रजिस्ट्रीमध्ये चेंज होतो. कुठं होतो, इथून जर चेंज केला तर तो रजिस्ट्रीमध्ये. असं
मग रजिस्टरमधून जाऊन त्या सेटिंग काढला, मग त्याचं सिस्टीम एकदा रिस्टार्ट केलं, मग चालू केलं, मग त्याच्या कॉम्प्युटरमध्ये सगळं चालायला लागलं. एवढं खुश झालं ते मला म्हणजे सर किती पाहिजे मला ते काय पाहिजे ते बरोबर आहे. पहिले रडणं बंद कर म्हणलं का बरोबर आहे. आपल्याकडे कसं राहतं, विद्यार्थ्यांना सोल्युशन द्यायचं म्हणलं आपण पैसे नाही घेत समजलं नाही तर मग तुमचे काका तुमचे मामा कोणाला घेऊन असेल ते चालणार नाही बरं. त्या चार्जेस लागेल खरं आहे नाही. थोडं कोण हुशार आहे माझ्यापर्यंत जास्त. एक विद्यार्थी होता संभाजीनगरला, थोडा चॅप्टर होता तो, दररोज पीसी घेऊन यायचा माझ्याकडे कोणाचं सर. आता त्याच्या घरचे पीस संपले, त्याचं झालं, त्याच्या वडिलांचं झालं, ऑफिसचं झालं, ते होतं ते होतं. शेवटी मामा काका चला तर रन वनलीमध्ये काही करू नका. म्हणजे मी जरी ते केलं तरी ना माझ्याकडे सोल्युशन त्याच्याकडे पण तुमच्याकडे नाही राहणार, त्यामुळे तुम्ही काही करू नका. काही करून करतोच, तुम्हाला वेळ आहे अजून बरोबर आहे. तुम्हाला अजून बेसिक ते शिकावं लागेल. तुम्हाला ट्रबल शूटिंग नावाचं चॅप्टर आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ट्रबल शूटिंग शिकायला मिळेल. ट्रबल शूटिंगमध्ये आता हे हार्डवेअर आहे ना, अजून हार्डवेअर चालूच झालं नाही तुमचं. आता नेक्स्ट लेक्चरपासून तुमचं हार्डवेअर चालू. हार्डवेअर म्हणजे CPU, मेमरी, स्टोरेज समजलं ना तुम्हाला, हे चालू आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात शेवटी चॅप्टर राहील ट्रबल शूटिंग. ट्रबल शूटिंगमुळे तुम्हाला शिकवलं, त्यामुळं याचं चिल्लर गोष्टी येतात बरोबर आहे. तुम्हाला जर माहीत नसेल तर कसं माहीत करायचं बघा. आता कम्प्युटरमध्ये दुसरं काही नाही, विंडोज मीडिया प्लेअर आहे. पण विंडोज मीडिया प्लेअर कुठं असतं, तुम्ही स्टार्ट मेनूवर क्लिक केलं इथं. इथं जर तुम्ही जर टाईप केलं विंडोज मीडिया, ते बघा विंडोज मीडिया प्लेअर आलं की नाही. बघा इथं क्लिक केलं का चालतंय की नाही. हे बघा रिकमेंडेड सेटिंग घ्या, फिनिश. चालतंय का, कारण की आपण अजून ती पॉलिसी अप्लाय नाही केली. हे काय विंडोज मीडिया प्लेअर चालतं. पण हे विंडोज मीडिया प्लेअर असतं कुठं, हे विंडोज मीडिया प्लेअर बघा असतं कुठं. इथं टाईप करा विंडोज, हे बघा मीडिया प्लेअर दिसत तुम्हाला. इथं राईट क्लिक करा आणि ओपन फाईल लोकेशन. पण याचं ओरिजिनल फाईल लोकेशन नाही ओपन झालं. मग ते इथं आलं, हे शॉर्टकट आहे. हे बघा ही ओरिजिनल फाईल आहे, या गोष्ट ध्यानात ठेवा. हे जे दिसतं तुम्हाला हे शॉर्टकट आहे. तुम्हाला शिकवलं की मी अगोदर आहे, याला शॉर्टकट म्हणतात. कोणतीही फाईल तुम्हाला समोर दिसते आणि त्याच्या खाली असा ॲरो दिसतोय, तुम्हाला ॲरो दिसतो का, हा ॲरोचा अर्थ होतो शॉर्टकट. आणि आता विंडोज 11मध्ये विंडोज 10मध्ये बाण येतात. काय येतात, बाण. इथं असा ॲरो येतो आणि विंडोज 11, 10मध्ये बघा असे बाण येतात. हे बघा दिसते की बाण, असा बाण येतो ॲरो. हे बघा हा ॲरो झाला, हे बघा हे ॲरो झालं, हे शॉर्टकट आहे. शॉर्टकट म्हणजे काय असतं, ही ओरिजिनल फाईल नाही आहे. आता बघा ॲडोबी रीडर 11, तुम्हाला काय वाटतं, आता जर याला मी सिलेक्ट केलं, याला मी डिलीट केलं, बघा झालं डिलीट, गेलं डिलीट होऊन कुठे गेलं ते रिसायकल बिनमध्ये. हे बघा हे रिसायकल बिन, हे बघा हे रिसायकल बिनमध्ये आलं. इथून डिलीट करून टाकले, परमनंट डिलीट झालं. अहो हे आपण शॉर्टकट उडवलं. काय उडवलं, शॉर्टकट. ओरिजिनल फाईल नाही उडवली. त्याची ओरिजिनल फाईल जी असते ती इथं असते. कुठं, माझ्या कम्प्युटरमध्ये सी ड्राईव्ह, प्रोग्राम फाईल्स, हे बघा ॲडोबीमध्ये रीडरमध्ये रीडर आणि त्याच्यामध्ये ॲक्रो RD32 ही फाईल आहे. आपण जे उडवली डेस्कटॉपवरती ती ॲक्च्युली शॉर्टकट उडवली, ती याने उडवली. हे पण इथे डबल क्लिक करा, हे ओपन झालं ॲक्रोबॅट. झालं की नाही, याला म्हणतं ॲक्रोबॅट. ते फक्त शॉर्टकट होतं. म्हणजे फंडा कसा आहे, जर तुम्हाला लोणीला जर जायचं जर असेल, या मधला रस्ता जर समजा जर तुम्ही जर मोठा जर खड्डा करून जर बंद जर केला, याला राईट क्लिक करून सेंड टू, कुठे झाली सेंड टू, सेंड टू नाही का, शेअर आहे, मोर ऑप्शन कुठे, हां मोर ऑप्शन, सेंड टू डेस्कटॉप शॉर्टकट. हे बघा पुन्हा शॉर्टकट आणलं त्याचं, आलं का, बघा ना, याला डबल क्लिक करा, असंच ओपन होतं. आणि काय माहिती का, तुम्हाला याचं नाव चेंज करून घ्यायचं. तुम्हाला असं वाटतं हे नाव नको, असं व्यवस्थित नाही दिसत आहे,
तर नाव चेंज करून घ्या, रिनेम करतो. ॲडो ॲक्रोबॅट रीडर. चांगलं नाव आहे जरा व्यवस्थित पण. हां हो. हां तर सांगायचं तात्पर्य काय, ते विंडोज मीडिया प्लेअर ही फाईल कुठे माहिती तुम्हाला, इथं प्रॉपर्टीजमध्ये जा. याच्या प्रॉपर्टीजमध्ये तुम्हाला त्याचं लोकेशन दिसेल बघा. त्याचं म्हणणं आहे ही जी फाईल आहे ना, ही आहे प्रोग्राम फाईल्स. प्रोग्राम फाईल्समध्ये हे बघा, इथे तुम्हाला टार्गेट आहे त्याचं, हे बघा आहे का, प्रोग्राम फाईल्स नावाचं फोल्डर सीमध्ये विंडोज मीडिया प्लेअर नावाचं फोल्डर आहे. त्याच्यामध्ये wmplayer.exe नावाची फाईल बघा आहे का. हे एक्झॅक्टली कुठे तुम्हाला मी सांगतो. याला बंद करायला लागलं, माय कम्प्युटर ओपन करा. सी ड्राईव्हमध्ये विंडोजनुसार प्रोग्राम फाईल्स x86. हां त्याच्यामध्ये बघा विंडोज मीडिया प्लेअर आहे का, आणि त्याच्यामध्ये बघा wmplayer.exe. इथं डबल क्लिक करा बघा. थोड्या वेळापूर्वी जसं ओपन झालं तसंच ओपन आहे की नाही. हे विंडोज मीडिया प्लेअर. ओके समजा तुमच्या कम्प्युटरमध्ये VLC प्लेअर आहे, मग VLC.exe प्लेअरचं फाईलचं नाव राहतं. त्याच्यानंतर calc.exe कॅल्क्युलेटर. ठीक आहे, तुम्ही रनमध्ये जर गेले जर टाईप केलं calc कॅल्क्युलेटर ओपन होतं. झालं की नाही, असं कॅल्क्युलेटर आहे. आता आपल्याकडे काही राहिलेलं नाही ओपन बंद करायला, त्यामुळे आपण ते बंद करतो बरोबर आहे. त्याच्यानंतर पेंट MS.exe. मग pad.exe. ठीक, हे प्रोग्राम आपण काही बंद केले बरोबर. आता बघा डोंट रन स्पेसिफाय विंडो दाखवतो. हे रजिस्टर सारखं नाही, रजिस्टर तरी एक लॉगअप करावं लागतं. त्याला लॉगअप करण्याची गरज नाही, फटाफट अप्लाय होते. हे बघा आता थोड्या वेळापूर्वी विंडोज मीडिया प्लेअर तुम्ही चालवलं होतं. विंडोज हे बघा मीडिया प्लेअर आहे, गायब झालं. ॲक्च्युअली त्याने एरर द्यायला पाहिजे होतं, दिला नाही. तर तुम्ही एक काम करा, तुम्हाला असं वाटतं बा विंडोज मीडिया प्लेअरची फाईल इथं नाही, मला माहिती कुठं मी ती जाऊन मी त्याला ओपन करेल. कुठं सीमध्ये प्रोग्राम फाईल्स. हां हे विंडोज मीडिया प्लेअर आणि हे बघा WM प्लेअर. हे बघा इथं आता एरर देईल तुम्हाला. त्यानंतर द ऑपरेशन हॅज बीन कॅन्सल ड्यू टू रेस्ट्रिक्शन्स इन इफेक्ट ऑन दिस कम्प्युटर, प्लीज कॉन्टॅक्ट युअर ॲडमिनिस्ट्रेटर. त्यानंतर ओपन नाही करणार मी, ज्याला बॅन केलं बरोबर आहे की नाही, पूर्णपणे बॅन. तुम्ही जर माझ्या मी रनमध्ये जाईल आणि कॅल्सी थोड्या वेळापूर्वी ओपन केली बघा, कॅल्सी ओपन नाही होणार आहे, कॅल्सी बंद झाली. तुम्ही जर माझ्या मी नोटपॅड ओपन करीन, नोटपॅड ओपन नाही. तू माझ्या मी वर्डपॅड ओपन कराल, होईल का ओपन? हां होईल सर, होईल का? होईल ना. त्याने बॅन केला, ते नाही करेल. काय काही नाही. म्हणजे आपण जे बॅन केलं ते बॅन. आता बघा तुम्ही माझ्या पेंट ओपन करणार, पेंट नाही ओपन होणार बघा. MS Paint हे नाही ओपन होणार कारण की आपल्याला बॅन केलं बरोबर. कोणाला पाहतो तू, तुझं पाहुणा नाही येत आता इथं कर बघ. माझ्याकडे काही पोर